दंडवत प्रणाम. धर्म म्हणजे फक्त पूजा, जप आणि विधी का? की धर्म म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक कृती परमेश्वराला समर्पित करणे? आचार प्रकरणातील सूत्रे 51 ते 60 साधकाच्या जीवनातील अंतिम आचार सांगतात. ही सूत्रे केवळ नियम नाहीत, तर परमेश्वर शरणागतीचा संपूर्ण मार्ग आहेत. आज आपण या अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांचा अर्थ समजून घेणार आहोत. धर्माचा खरा अधिकारी कोण? 51वे सूत्र सांगते, रजस्तमे निरसूनी सत्वस्थिताम धर्मी अधिकारू. श्रीचक्रधर स्वामी सांगतात, जो रजोगुण म्हणजे इच्छा, अहंकार, अस्थिरता आणि तमोगुण म्हणजे आळस, अज्ञान व प्रमाद यांवर विजय मिळवतो आणि सत्वगुणात स्थिर राहतो, तोच धर्माचे खरे पालन करू शकतो. धर्माचा अधिकार जन्मामुळे मिळत नाही, तर अंतःकरणाच्या शुद्धतेमुळे मिळतो. धर्म बोलण्यात नाही, आचरणात आहे. 52वे सूत्र सांगते, आचरे तेयाचा धर्मो. धर्म हा बोलण्याचा विषय नाही, धर्म हा जगण्याचा विषय आहे. एखादा मनुष्य किती प्रवचने देतो यापेक्षा तो आपल्या आयुष्यात किती धर्म जगतो यालाच खरे महत्त्व आहे. म्हणून स्वामी सांगतात, आचाराशिवाय धर्म अपूर्ण आहे. साधकाची 3 वैशिष्ट्ये. 53वे सूत्र सांगते, नीरसाम निराशाम निराश्रयाम होऊनी असावे. साधकामध्ये 3 गुण असावेत. नीरस, विषयांच्या आसक्तीपासून मुक्त. निराश, कोणत्याही फळाची अपेक्षा नसलेला. निराश्रय, परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही आधारावर अवलंबून नसलेला. ही 3च खरी वैराग्याची लक्षणे आहेत. सुख आणि मान सन्मानापासून अलिप्तता. 54वे सूत्र सांगते, सुखश्रेयाम वेगळ्याम होवावे. जगातील सुख, मान, प्रतिष्ठा, कीर्ती या गोष्टी साधकाच्या अंतिम ध्येय नसाव्यात, कारण हे सर्व क्षणभंगूर आहे. साधकाचे अंतिम ध्येय केवळ परमेश्वर प्राप्ती असावे. जिभेवर विजय. 55वे सूत्र सांगते, रसक्रिये वेगळ्याम होवावे. मनुष्याच्या इंद्रियांमध्ये जिभेवर नियंत्रण ठेवणे सर्वात कठीण मानले जाते. चविष्ट अन्नाचा मोह, अति खाणे किंवा जिभेचे चोचले हेही साधकासाठी अडथळे ठरू शकतात. स्वामी संयम शिकवतात, त्याग नव्हे. पूर्ण शरणागती. 56वे सूत्र सांगते, कर्म धर्म विधी विखो परित्यजोनी परमेश्वरा शरण रिगावे. या सूत्राचा अर्थ लौकिक जबाबदाऱ्या टाकून देणे असा नाही, तर अहंकाराने केलेली कर्मे, फळाची अपेक्षा, दिखाऊ विधी आणि विषयांची आसक्ती यांचा त्याग करून केवळ परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा. हीच खरी शरणागती आहे. परिस्थितीचा गुलाम बनू नका. 57वे सूत्र सांगते, वृत्ती अधीनू न होवावे, स्थिती अधीनू न होवावे. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश या परिस्थितीनुसार मन बदलू नये. जो परिस्थितीपेक्षा परमेश्वरावर आधार ठेवतो तोच स्थिर राहतो. विकार आणि विकल्पाचा त्याग. 58वे सूत्र सांगते, विकारू हा इंद्रिय धर्मू, विकल्पू हा मनोधर्मू. इंद्रिये विकार निर्माण करतात, मन संशय निर्माण करते. स्वामी सांगतात, या दोन्हींच्या आहारी जाऊ नका. परमेश्वराला शरण जा, तेथेच मनाला खरी शांती मिळते. स्वतःला संसारासाठी नव्हे, परमेश्वरासाठी अर्पण करा. 59वे सूत्र सांगते, मसनीचे लांकूड आपण कवणाचे याही उपयोगा न वचावे. या सूत्राचा अर्थ समाजसेवा करू नये असा नाही. याचा गाभा असा आहे की साधकाने आपल्या साधनेचा त्याग करून संसारातील मोह, लोभ किंवा स्वार्थासाठी स्वतःचा उपयोग होऊ देऊ नये.
त्याचे जीवन परमेश्वराला समर्पित असावे. कोणालाही दुःख होऊ देऊ नका. 60वे सूत्र सांगते, तुमचेनी मुगी रांड न होवावी. हे सूत्र करुणेचा सर्वोच्च संदेश देते. आपल्या कृतीमुळे, आपल्या शब्दामुळे किंवा आपल्या वागण्यामुळे कोणाच्याही जीवनात दुःख निर्माण होऊ नये. हा केवळ अहिंसेचा उपदेश नाही, तर संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श आहे. तात्विक संदेश. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे: सत्वगुणात स्थिर रहा. धर्म कृतीतून जगा. आसक्ती, अपेक्षा आणि परावलंबित्व सोडा. सुख आणि चवीच्या मोहावर संयम ठेवा. पूर्णपणे परमेश्वराला शरण जा. परिस्थितीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवा. विकार आणि संशयाचा त्याग करा. आपल्या कृतीमुळे कोणालाही दुःख होऊ देऊ नका. फ्लो टू रिमेंबर. आचारसूत्रे 51 ते 60 लक्षात ठेवण्यासाठी. सत्वगुण, आचरण, निरासक्ती, सुखत्याग, रससंयम, शरणागती, स्थिरता, विकारत्याग, समर्पण, करुणा. मेमरी फॉर्म्युला. सत्व, आचार, वैराग्य, शरणागती, स्थिरता, करुणा. आचार, वैराग्य. कन्फ्युजन. आचार प्रकरणातील ही सूत्रे आपल्याला सांगतात की खरा साधक तो नाही जो फक्त बाहेरून धार्मिक दिसतो, तर तो आहे जो आपल्या मनाला शुद्ध करतो, आचरणाने धर्म जगतो, परिस्थितीमध्ये स्थिर राहतो आणि शेवटी संपूर्णपणे परमेश्वराला शरण जातो. हीच श्री चक्रधर स्वामींनी दाखवलेली आचाराची सर्वोच्च वाट आहे. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात प्रभावी शिकवण कोणती आहे? आचरणातून धर्म जगणे, पूर्ण शरणागती, की आपल्यामुळे कोणालाही दुःख होऊ न देण्याचा संदेश? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.